त्याला कॉन्स्टिपेशन आहे. हा हे चालेल. तुझं पोट साफ होत नाही? हे आशू, तुझं पोट साफ होत नाही? स्कॉलर, अरे ह्याचा जसा प्रॉब्लेम आहे ना तसा हिचा पण प्रॉब्लेम आहे. सांगू नको ना प्लीज कैवल्य. आणि त्यात लपवण्यासारखं काय? अख्ख्या दुनियेला माहितीये तुझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे. अरे हो कैवल्य, पण ही काय मजा करण्याची गोष्ट आहे का? तिच्या डोक्याला लागलं. एक मिनिट यार. आणि कैवल्य प्लीज योगशास्त्राची टिंगल करत जाऊ नकोस. का? तुझ्या भावना दुखावल्या का रे? नाही, पण त्यांची शरीर दुखावली ना. तो बघ. ए हालू नको रे. हाईट आहे तो. बघा 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 कसा वळवळतोय उताणा पडलेल्या झुरळासारखा. आणि ती डोकं धरून बसली आहे. हे बघा, दुखावलेली शरीर बरी करण्यासाठी आणि बरी असलेली शरीर सुदृढ करण्यासाठी निर्माण झालेलं शास्त्र म्हणजे योग. छान बोलतोय स्कॉलर, पण हे आधी मला सोडवतो का? ऐकायला मजा येईल. किंवा आपल्या शरीराशी संवाद साधण्याची योग्य भाषा म्हणजे योग. ऍक्च्युली शरीर आणि मन यांचं संतुलन साधलं जातं यामुळे. अरे किती फायदे आहेत. पंचेंद्रिय तल्लख होतात, आपली मेमरी वाढते, वजन आणि विकार आटोक्यात राहतात. म्हणजे शिस्तीनं आणि शास्त्रशुद्धपणे करण्याची साधना आहे योग. अरे सगळं जग करत आहे आज, मग आपण का नाही करायचं? आणि आपल्या सगळ्यांना तर गरज आहे त्याची, नाही का? योगा ही बोलायची गोष्ट आहे की करायची गोष्ट आहे? करण्याची. योगा करून तुझा दमसास वाढलाय म्हणून भाषण ठोकत बसणार आहेस का? एवढे सगळे बच्चन देण्यापेक्षा आम्हाला करून दाखव ना. शिकव 4 गोष्टी. आम्ही पण तयार आहोत योगा करायला. काय रे? हो हो, मी एका पायावर तयार आहे. हो मी पण. तुला नाही चालेल? ओके ग्रेट. मग उद्या 5:30 वाजता सुरू. मला चालेल 5:30 वाजता. तुला काय झालेलं आहे? 5:30 वाजता सकाळी झोपतोस कधी का तू त्या वेळेला? माझ्या झोपेचा विषय काढायची गरज नाही, सांगून ठेवतो. एक मिनिट. काय मला एक हात जरी सोडवला ना माझा तरी मी सुटेल.